हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. दिवसाची सुरुवात अशा प्रकारे झाली होती. मी आणि ताई निघालो होतो मस्तपैकी शॉपिंगला Zudio आणि हे रिक्षातनं जे आम्ही चाललो तिथे मस्त स्वामींची मूर्ती होती. स्वामी सांगतायत, "भिऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे." त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो Zudio मस्तपैकी शॉपिंग करायची होती. आम्हाला बर्थडे गिफ्ट्स घ्यायचे होते. हे आहे Zudioचं कलेक्शन. खूप भारी-भारी कलेक्शन आहे. Zudioला सेल चालू आहे. सगळ्यांना माहीतच असेल. हे मीरा रोड स्टेशनच्या इथल्या Zudioला मी गेली होती. इवन तिथे 299ला खूप सँडल्स म्हणजे खूप छान-छान सँडल्स वगैरे आहेत तिकडे. शूज पण आहेत खूप छानपैकी. तुम्ही बघू शकता जाऊन तिथे व्हिजिट करू शकता. खूप छान कलेक्शन आहे. इवन माहितीही असेल खूप लोकांना, खूप जण करतही असतील. इवन ब्रेसलेट, कडास खूप छान आहेत. फिमेल कलेक्शन पण छान आहे. इवन मी काही-काही गोष्टी पर्चेस केल्या. हा कडा मी पर्चेस केला होता. मला खूप आवडला. काजल पण मस्त आहे तिथले. प्लस म्हणजे लिपस्टिक बोलू नका, लिप बाल्म बोलू नका. हे सर्व मी छोटे-छोटे मला जे काही शूट करता आलं ते मी शूट्स घेतले तिथे जाऊन. तुम्ही स्वतः व्हिजिट करूनही बघू शकता. खूप छान कलेक्शन आहे. गिफ्ट देण्यासाठी बोलू नका, म्हणजे स्वतःसाठी गिफ्ट करण्यासाठी कोणालाही खूप छान कलेक्शन आहे. हे छोटे मिनी पर्स, वॉचेस छान एकदम Zudioचं भारी कलेक्शन असतं नो डाउट. हे लिपस्टिक्स आहे, तिथे नेल पॉलिश आहेत. नेल पॉलिशची एकदम भारी-भारी इंग्लिश कलर्स आहेत तिथे घेण्यासारखे. म्हणजे आम्ही काही-काही पर्चेससुद्धा केले कलर तिथनं. हे परफ्यूम्स आहेत, तिथे बॉडी मिस्ट आहेत, जे लाँग लास्टिंग आणि छानपैकी म्हणजे खूप छान फ्रेग्रन्स आहे त्यांचा. भारी वाटतात. इव्हन बॉडी लोशन्स आहेत तिथे. फेस मास्क आहेत, फेस वाइप्स आहेत. खूप म्हणजे असतात छान कलेक्शन आहे Zudioचं नो डाउट. मी सारखं-सारखं बोलते कारण कलेक्शनच तेवढे छान असतात. इव्हन हे छोटे नेल पॉलिश आहेत 199ला 4 नेल पॉलिश इंग्लिश कलर्स आहेत. तुम्ही बघाल तेवढं बघतच राहाल आणि पर्चेस करत राहाल असं आहे Zudioचं कलेक्शन. हे क्लचेस आहेत. म्हणजे घ्याल तेवढं कमी आहे. लिप बाल्म पण आहे. प्लस आम्ही त्याच्यानंतर गेलो फर्स्ट फ्लोअरला जिथे आम्हाला मेन काम होतं. मेन गोष्ट आम्हाला जिकडनं पर्चेस करायची होती गिफ्टसाठी तिथे आम्ही पोहोचलो. इव्हन नॉट नॉट ओन्ली फॉर द गिफ्ट आमच्या स्वतःसाठी सुद्धा आम्हाला काही शॉपिंग करायचं होतं. तर हे आम्ही कुर्तीज वगैरे बघत होतो. 299ला सेलमध्ये कुर्तीज होते. इंग्लिश कलर होते, व्हायब्रंट कलर कलर होते, फ्रेश कलर वाटत होते. ताई वन पीस पण बघत होत्या तिथे. आम्ही काही वन पीससुद्धा घेतले. इव्हन मेल कलेक्शनला पण गेलो आम्ही. मेल कलेक्शनसुद्धा तिथलं खूप छान आहे. कोणी जर मेल माझे व्हिडिओ बघत असाल, तर तुम्ही व्हिजिट करू शकता. त्याच्यानंतर येता-येता आम्ही आमच्या मामांच्या स्टॉलवर गेलो. हे मुंबईचे डब्बेवाले मामा आहेत. म्हणजे ते आमच्या इथेच राहतात. त्यांनी मस्त असं आफ्टर त्यांच्या जॉबनंतर एक छोटासा व्यवसाय सुरू केला आहे. जॉबवरनं येतात ते आणि त्याच्यानंतर त्यांनी हे कांदे, बटाटे, अ, हिरवा मसाला वगैरे, स्प्राउट्स वगैरे असं सर्व त्यांनी त्यांच्या स्टॉलवर ठेवलं आहे. म्हणजे ॲप्रिशिएट करण्यासारखी आहे ही गोष्ट, की त्यांनी स्वतःहून काहीतरी एक एक्स्ट्राच काम सुरू केलं. त्याच्यानंतर मस्त संध्याकाळचा बेत होता. हे प्रॉन्सचा वगैरे असं सर्व. त्याच्यानंतर संध्याकाळी मस्त कल्पिताताईंच्या घरी मी जेवली. त्यांनी प्रॉन्स बनवलं होतं त्यांच्या पद्धतीने आगरी स्टाईलला म्हणून त्यांच्याकडे जेवायला गेली होती. एकदम भारी जेवण बनवतात त्या नो डाउट. काहीतरी त्यांचं तुम्हाला जर बघायचं असेल त्यांच्या पद्धतीची रेसिपी तर मला प्लीज कमेंट करून सांगा. मी नक्की शेअर करेन आणि काय बघायला आवडेल नॉन-व्हेजमध्ये रेसिपी त्यांच्या हातची ते मी त्यांना बोलेन. त्यांना टाईम असेल तर त्यांच्याकडनं शूट करेन. जेवण-बिवण झालं मस्तपैकी निघाली मी वॉकला माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत. वहिनी होत्या सोबत. आम्ही मस्तपैकी वॉकला निघालो. नंतर हे इथे छोटंसं जे बनतंय सिमेंटचं तुम्हाला दिसत असेल ते आमचं सोसायटीचं मंदिर बनणार आहे. त्याचंही लवकरात लवकर मी शूट करेन व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. हा आमचा नंदराज मस्तपैकी बाईकवरनं आलेला झूम वॉक वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आता निघालो होतो मस्तपैकी घरी बाईकवरून. दॅट्स इट फॉर द डे. व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. थँक सो मच फॉर वॉचिंग. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक गुड नाईट.